साइडनी जर हे ऑब्जेक्शन काढलं की इथे यांनी नरेट नाही केलेलं आहे तर तुम्ही देऊ शकत नाही रिलीफ, तर हे होणार नाही. सगळ्यात आधी लक्षात घ्या गोष्ट की कोणतंही कोर्ट किंवा कधीही आपण जे प्रेयर्स मागतो तेच आपल्याला मिळतात, जे आपण मागितलेलं नाहीये ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मागतानाच, रिलीफ क्लेम करतानाच, प्रेयर्स लिहितानाच इन डिटेल लिहायचे आहेत, जेणेकरून समोरच्याला हा चान्सच नाही द्यायचा की हे यांनी मागितलंच नाही आणि साहेबांनी कसं दिलं. क्वेश्चन आन्सर मी सगळे तुम्हाला नंतर हे करते बाय मॅम. पुढे आहे प्रोटेक्शन ऑर्डर्स मध्ये प्रोहिबिटिंग द रेस्पॉन्डंट फ्रॉम अलाइनेटिंग एनी असेट्स. नाव याच्यामध्ये तुमचं बँक अकाउंट पण आलेलं आहे, लॉकर्स पण आलेलं आहे, जॉईंट अकाउंट असतील ते पण आलेलं आहे. सो यामध्ये तुम्हाला परत स्पेसिफिकेशन द्यायचं आहे की रेस्पॉन्डंट मे प्लीज बी प्रोहिबिटेड फ्रॉम अलाइनेटिंग माय बँक अकाउंट, जे की जॉईंट नेमवर आहे. स्पेसिफिकेशन द्या प्रत्येक गोष्टीचं, इतकंच आहे. इन्क्लुडिंग हर स्त्रीधन. आता जर स्त्रीधन बद्दल बोलल्या गेलं तर देर इज अ डिस्प्यूट. आपण म्हणतो की माझं स्त्रीधन त्याच्याकडे आहे, रेस्पॉन्डंटचं आर्ग्युमेंट असतं की आमच्याकडे हे सोनं नाहीये. पण जेव्हा आपण प्रेयर क्लॉज करतो तेव्हा जर आपल्याला प्रोटेक्शन ऑर्डर क्लेम करायचं असेल विथ रिगार्ड टू द स्त्रीधन, तर आपल्याला प्रॉपरली प्लिडिंग्स मध्ये यायला पाहिजे की आपलं किती स्त्रीधन आहे, कोणतं आहे, कसं आहे, डिस्क्रिप्शन सगळं काही हवं आहे. आणि प्रेयर क्लॉज मध्ये आपल्याला प्रोटेक्शन ऑर्डर मध्ये लिहायचे की जे स्त्रीधन आपण सांगतोय की त्याच्याकडे आहे, जितकं आहे तितकंही तोळे, त्यांनी ते अलाइनेट नाही करायला पाहिजे. डिस्क्रिप्शन वर दिलेलं आहे कोणत्या पॅरामध्ये ते तुम्ही रिलीफच्या किंवा प्रेयरच्या पॅरामध्ये लिहिणं खूप महत्वाचं आहे की या पॅरामध्ये दिलेलं जे काही आहे, स्केड्यूल आहे, ते माझं स्त्रीधन अलाइनेट करण्यापासनं, ट्रान्सफर करण्यापासून किंवा त्याच्यात काही हे करण्यापासून रेस्पॉन्डंटला प्रोहिबिट करावं. नाउ व्हॉट इज सेक्शन 18F, कॉझिंग व्हायलन्स टू द डिपेंडन्स, जे मी तुम्हाला सांगितलं. अदर रिलेटिव्स और एनी पर्सन हु गिव्ह द अग्रीड पर्सन असिस्टन्स फ्रॉम द डोमेस्टिक व्हायलन्स. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जसं मी म्हटलं की ब्लँकेट ऑर्डर जर कोर्ट पास करू शकत नाही तर हे आपला रोल आहे, बिंग अन ऍडव्होकेट. आपल्याला हे लिहायचं आहे प्लिडिंग्स मध्ये पण की कोणाचा मी शेल्टर घेतला, रेस्पॉन्डंट त्याला कसा त्रास देऊ शकतो किंवा कसा त्रास दिलेला आहे, देत आहे, आणि मग तुम्ही रिलीफ मध्ये क्लेम करू शकताय की रेस्पॉन्डंट्स मे प्लीज बी प्रोहिबिटेड फ्रॉम कॉझिंग व्हायलन्स टू द डिपेंडन्स. दॅट इज मग पेरेंट्स आहेत, रिलेटिव्ह आहे किंवा मग फ्रेंड आहे, नेबर आहे, हुएव्हर इज दॅट. अँड देन जी जे आहे कमिटिंग एनी अदर ऍक्ट. जेव्हा आपण रिलीफ लिहितो तेव्हा मला नाही माहिती की प्रत्येकाची ड्राफ्टिंग कशी असते, बट जेव्हा मी उद्या एक ड्राफ्ट शेअर करेन एक्झिबिट 1चा आणि एक्झिबिट 5चा, तेव्हा जनरली जेव्हा मी प्रेयर्स नरेट करत असते तेव्हा मी हेडिंग थ्रू करत असते. म्हणजे प्रोटेक्शन ऑर्डर्स मध्ये मला काय हवं आहे ते मी नरेट करते, रेसिडेन्स ऑर्डर मध्ये मला काय हवंय मग मी ते नरेट करते. काही जणांच्या प्लिडिंग्स मी बघितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये असं असतं की 1 to 10, 1 to 5, मग प्रोटेक्शन, मग त्याच्यातच रेसिडेन्स मध्ये पण मागतील, त्यातच मेंटेनन्स मागतील, मॉनिटरी इज डिफरंट, कंपन्सेशन इज डिफरंट, बट मागताना ते काय मागतील, मॉनिटरी मध्येच मागतील या सगळ्या गोष्टी. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही हेडिंग्स द्या प्रत्येक रिलीफ्सला, प्रत्येक प्रेयरला. जेव्हा आपण प्रेयर क्लोज करतो, इट इज देअर फॉर प्रेयर दॅट, मग एक घाला प्रोटेक्शन ऑर्डर. मग तुम्हाला काय हवंय प्रोटेक्शन ऑर्डर मध्ये हे लिहा. आणि सगळ्यात शेवटी हे लिहायचं विसरायचं नाही, सेक्शन 18 सबक्लोज G, कमिटिंग एनी अदर ऍक्ट ऍज स्पेसिफाईड इन द प्रोटेक्शन ऑर्डर. या सगळ्यांमध्ये लास्टला हे हवंच आहे. सो इट इज अबाउट प्रोटेक्शन ऑर्डर. नाउ लेट अस कम टू रेसिडेन्स ऑर्डर. नेक्स्ट रिलीफ खूप महत्वाची आहे. सेक्शन 17 आणि सेक्शन 19 आपण कनेक्टेड घेऊयात म्हणजे थोडंसं लक्षात येईल. सेक्शन 17 जर पाहिला तर सेक्शन 17 मध्ये सांगितलेलं आहे राईट टू रिसाइड इन अ शेअर्ड हाऊसहोल्ड. तर आता शेअर्ड हाऊसहोल्डची व्याख्या मी वाचणार नाही, शेअर्ड हाऊसहोल्ड आपल्याला माहिती आहे, आपण कालही बघितलेलं होतं. तर सेक्शन 17 आणि सेक्शन 19 आता आपण बघू. तर राईट टू रिसाइड इन अ शेअर हाऊसहोल्ड मध्ये काय सांगितलेलं आहे, सेक्शन 17 of clause 1, notwithstanding anything contained in any other law for the time being in force, every woman in a domestic relationship shall have the right to reside in the shared household
whether or not she has any right, title, or beneficial interest in the same. That means whether she is a owner or not, काही त्याचं कनेक्शन नाहीये. And section 17 subclause 2, the aggrieved person shall not be evicted or excluded from the shared household or any part of it by the respondent save in accordance with the procedure established in law. Now let us see section 19 directly in connection with section 17. So section 19 residence order. मी फक्त मुद्द्याचं वाचते. While disposing of an application under subsection 1 of section 12, the magistrate may, on being satisfied that domestic violence has taken place, pass a residence order. Now here also I will repeat, कारण की हे महत्वाचं आहे. On being satisfied that domestic violence has taken place. So our pleading should be in connection of that. Section 19 subclause 1, subclause 1A, pass a residence order restraining the respondent from dispossessing or in any other manner disturbing the possession of the aggrieved person from the shared household, whether or not respondent has a legal or equitable interest in the shared household. That means whether she is owner or not, that is immaterial. Now coming to the practical aspect, आपल्याला काय प्लीड करायचं आहे? सेक्शन 19 सबक्लॉज 1A मध्ये respondent B restrained from dispossessing applicant from. Now here you have to describe the flat number or the place, flat number so and so, so and so, so and so. You have to narrate in detail. Further, in subclause B, directing the respondent to remove himself from the shared household. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण एखादी अशी प्रेयर करतो की pass a residence order, thereby directing the respondent number 1, 2, 3, 4 to remove themselves from the shared household. So in that case, we must understand and keep in mind very important aspect that no order can be made to remove themselves under subsection B against any person who is a female or woman. जर समजा मी पिटिशन ऍप्लिकेशन जर नवरा विरुद्ध आणि सगळ्या रिलेटिव्ह विरुद्ध दाखल केलेला आहे आणि जिथे मी ही ऑर्डर मागतेय त्या घरामध्ये माझी सासू पण राहतेय, सासरे, नवरा पण राहतोय, तर जेव्हा मी हे प्रेयर करणार तेव्हा हे लक्षात घ्यावं लागेल की सासूला बाहेर काढण्याचे आदेश कोर्ट करू शकणार नाही. बाकी डायरेक्शन मे पास अगेन्स्ट other respondents who are male members to remove themselves. So we need to understand this की जेव्हा आपण प्रेयर करू की removal किंवा asking for removal of respondents, you should not narrate about the woman or female. Next, subclause C, restraining the respondent or any of his relatives from entering into the portion of shared household in which the aggrieved person resides. Now here again our pleading must be very specific and describe the pleading की तुम्हाला जोही रिलेटिव्ह वाटतोय. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला माहिती असतं की नणंदच येऊन त्रास देणार आहे. प्लीडिंग्स मध्ये तसंही यायला पाहिजे आणि प्रेयर क्लॉज मध्ये ते रिलेटिव्हचे डिस्क्रिप्शन यायला पाहिजे अँड एनी अदर पर्सन तर येणारच आहे शेवटी. बट यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक विथ रिगार्ड टू द प्लीडिंग्स ऑल्सो की relatives means what. Further, residence orders are restraining the respondent from alienating or disposing of the shared household or encumbering the same. पुढच्या ज्या गोष्टी आहेत आपण ते वाचू शकतो, पण F खूप महत्वाचं आहे यामध्ये. F मी वाचते 19(1)F, directing the respondent to secure same level of alternative accommodation. आता हे जर सेक्शन जर तुम्ही वाचलं, to provide alternative accommodation. So please remember that this can be ordered to only husband. बाकी रेस्पॉन्डंट्सला मेहरबान कोर्ट असे डायरेक्शन देऊ शकत नाही की तुम्ही वाईफ साठी कमीत कमी की तुम्ही ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन प्रोव्हाइड करा म्हणून. फर्दर, very much important aspect with a view to practically plead
19(1)(f) मध्ये असं दिलेलं आहे पुढे, ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन फॉर द अग्रीड पर्सन ॲज एन्जॉयड बाय हर इन द शेअर्ड हाऊसहोल्ड or to pay rent. Now it is important, or to pay rent for the same if the circumstances so required. So wherein we are asking something की आपल्याला शेअर्ड हाऊसहोल्ड मध्येच राहायचंय किंवा मग यांनी येऊ नये, यांना रिमूव्हल करावं. पण जिथे आपण ऑल्टरनेटिव्ह रेंट मागत असतो की नाही मी तिथे राहू शकत नाही, या लोकांमुळे मला खूप जास्त त्रास आहे आणि मला दुसरीकडे भाड्याने राहायचंय. सो व्हॉट यू नीड टू प्लीड इज की सगळ्यात आधी माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मला तिथे प्लीड करायचंय की हो माझे पती 2 लाख कमवतात किंवा काय, आज आमचा एवढा मोठा बंगला होता जिथे मी राहत होते आणि आता मी एखाद्या साध्या आरकेमध्ये तर नाही राहू शकत. सो यू हॅव टू प्लीड इन युअर प्लीडिंग्स, युअर स्टेटस अँड अकॉर्डिंगली जेव्हा आपण हे प्रेयर करतो तेव्हा माइंड इट चुका अशा होतात की आपण फक्त प्रेयर करतो की रेस्पॉन्डंट मे प्लीज बी डायरेक्टेड टू पे रेंट और प्रोव्हाइड अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन. सो प्लीज प्रेयर मध्ये हे लिहा की रेंट किती किंवा कसा. आता ह्याच्यासाठी तुम्हाला एव्हिडन्सेस पण तिथे नरेट करायचे आहेत जे की आपण करत नाही. जेव्हा आपण प्लीडिंग्स करतो की या गोष्टीमुळे मला बाहेर राहावं लागलं, मला रेंटनी राहावं लागलं, तेव्हा आपल्या प्लीडिंग मध्ये या गोष्टी यायला हव्यात की जिथे मी राहतेय त्याचा रेंट किती आहे, कोणती प्लेस आहे, मी तिथे का राहतेय. एका केसमध्ये मला हा प्रश्न केला गेला होता की मॅडम तुम्ही 20,000 रेंट क्लेम करताय, तुम्ही तर 5,000च्या रेंटमध्ये सॉरी भाड्याच्या घरामध्ये पण तुम्ही राहू शकताय. त्यावेळेस माझं रिझनिंग हे होतं की मी हे प्लीडिंग दाखवलं की साहेब मी आणि माझा मुलगा ज्या स्टेटस मध्ये राहिलेलो आहे तो ज्या सीबीएसई किंवा आयसीएससी त्या स्कूलमध्ये तो शिकतो आहे, आम्ही ज्या सोसायटीमध्ये वावरत होतो त्याच सोसायटीमध्ये आता मी दुसरं हे घर घेतलेलं आहे आणि त्याचं रेंट 20,000 आहे. मी आणि माझ्या मुलाचं, माझं तर सोडा म्हटलं पण माझ्या मुलाचं स्टेटस जर मी खाली घेतलं आणि 5 ते 6,000च्या ह्याच्यात घेतलं, जेव्हा की माझा नवरा आज करोडोंच्या घरात राहतोय, तेव्हा या ऍक्टचा जो ऑब्जेक्ट आहे तो फुलफिल होणारच नाहीये. त्यामुळे प्रेयरमध्ये जेव्हा आपण म्हणू, जेव्हा मी म्हणत होते की 20,000 मला रेंट हवं आहे, त्यावेळेस मी लिव्ह अँड लायसन देखील दाखल केलं होतं, पण माझे प्लीडिंग्स अकॉर्डिंगली तसे पाहिजेत. सो अंडरस्टँड की जेव्हा आपण प्रेयर करतोय तेव्हा त्या स्पेसिफिक असायलाच पाहिजे, पण प्लीडिंग्स पण वर स्पेसिफिक असायला पाहिजे की का आपण खाली तशी प्रेयर करतोय. फर्दर Section 19 of subclause 2 is very much important. The magistrate may impose any additional conditions or pass any other directions which he may deem reasonably necessary to protect or to provide for the safety of the aggrieved person or the child of such a person. Now, मी जसं तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टींमध्ये जिथे जिथे तुमच्याकडे स्पेसिफिकेशन नाहीये, मग मॅडम आम्ही काय करायचं की जिथे आपल्याला रेंटनी तर राहायचं असतं. मी जी केस सांगितली तिथे मी ऑलरेडी राहत होते, पण जिथे आपल्याला रेंटनी घ्यायचं असतं तिथे समोरची पार्टी असं ऑब्जेक्शन घेते की यांनी 20,000 कोणत्या बेसवर मागितलेलं आहे. इन दॅट केस आपण हेही करू शकतो प्रोऍक्टिव्हली की आमचं स्टेटस हे होतं, आत्ताच्या घडीला मी माझ्या आई वडिलांकडे राहते, पण अकॉर्डिंग टू माय स्टेटस जेव्हा मी माझ्या पतीकडे राहत होते तेव्हा मी या सोसायटीत राहत होते आणि गुगलवरनं पण एका केसमध्ये असंच झालं होतं. गुगलवरनं मी काढलं होतं की त्या एरियाचं रेंट आता किती आहे, नो ब्रोकर साईडवरनं मी काढलं होतं आणि ते मी दिलं होतं. म्हणजे जे मी 20,000 सांगते, 25,000 सांगते ते मी एक्झॅजरेट करत नाहीये. इट ऑल डिपेंड्स अपॉन अवर प्लीडिंग्स. सो आपल्या रिलीफ्समध्ये त्या गोष्टी यायला पाहिजेत. आता पुढे जर आपण गेलो सेक्शन 20 आणि 21 आपण दोन्ही सॉरी सेक्शन 20 येस मॉनिटरी रिलीफ आणि 22 हे दोन्ही एकत्र घेऊ कारण की हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता सेक्शन 20 काय सांगतं मॉनिटरी रिलीफ आणि सेक्शन 22 काय सांगतं कंपन्सेशन. आपण सर्रास रिलीफ किंवा प्रेयर मध्ये आपण काय करतो, मी परत एकदा सांगते की रेस्पॉन्डंट तर्फे आम्हाला एवढे एवढे पैसे हवे आहेत, महिन्याला आपण 1,00,000 रुपये मागतो ऍज अ मेंटेनन्स, पण आपण कुठेच बायफर्केशन केलेलं नसतं. आता मी तुम्हाला हे सांगेन की सेक्शन 20 जर तुम्ही बघितलं
खूप महत्वाचं आहे हे वाचणं, खूप जास्त महत्वाचं आहे. सेक्शन 20 ऑफ DB ऍक्ट. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. Monetary reliefs. While disposing of an application under Section 1 of Section 12, the magistrate may direct the respondent to pay monetary relief to meet the expenses. This is very much important now. To meet the expenses incurred and losses suffered by the aggrieved person and any child of the aggrieved person as a result of domestic violence. So, my friends, प्लीज अंडरस्टँड की जेही आपण गोष्टी मॉनिटरी रिलीफ्स मध्ये क्लेम करणार आहे, आपल्याला हे दाखवणं मस्ट आहे की दे आर ॲज अ रिझल्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. फर्दर अँड सच रिलीफ मे इन्क्लूड. नाव काय काय इन्क्लुडिंग आहे? फर्स्ट, द लॉस ऑफ अर्निंग. सेकंड, B, medical expenses. C, the loss caused due to the destruction, damage, or removal of any property from the control of the aggrieved person. And D, the maintenance. पुढचा आहे मेंटेनन्स. सो किती जणांना याचे, जर आपण हे बायफर्केट केलं, द लॉस ऑफ अर्निंग्स मीन्स व्हॉट? लॉस ऑफ अर्निंग मध्ये काय काय येऊ शकतं? मेडिकल एक्सपेन्सेस कशासाठीचे आहेत ते आपण प्रेयर क्लॉज मध्ये लिहित नाही. लॉस कॉज ड्यू टू द डिस्ट्रक्शन, डॅमेज, रिमूव्हल हे आपण कुठेच प्लीड करत नाही, जेव्हा की या सर्रास गोष्टी होत असतात डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये. सो वी विल सी वन बाय वन. पण त्याच्या आधी जर मॉनिटरी रिलीफ आपल्याला बघायचं असेल तर सेक्शन 2K मध्ये मॉनिटरी रिलीफ दिलेला आहे. Monetary relief means the compensation which the magistrate may order the respondent to pay to the aggrieved person at any stage during the hearing of an application seeking any relief under this act to meet the expenses incurred and the losses suffered by the aggrieved person as a result of the domestic violence. So now तुम्हाला आता इथे खूप जास्त लक्ष देऊन हे ऐकायचंय की जेव्हा मी म्हणते की द लॉस ऑफ अर्निंग्स तुम्हाला प्लीड करायचे, तर काय प्लीड करायचंय? मेडिकल एक्सपेन्सेस द्यायचे तर त्याच्यासाठी काय एव्हिडन्सेस द्यायचे? Even a cursory look at the provision will show that the purpose of grant of monetary relief is to meet the expenses incurred and losses suffered, but that must be pleaded in our application first. See, and for that we need to plead the domestic violence. So let us directly come to the loss of earning. लॉस ऑफ अर्निंग म्हणजे काय? सगळ्यात आधी तुम्हाला हे लिहायचंय की मी जसं म्हटलं प्रेयर क्लॉज मध्ये हेडिंग होती आधी प्रोटेक्शन ऑर्डर्स, देन रेसिडेन्स ऑर्डर. नाउ अंडर द हेडिंग ऑफ मॉनिटरी रिलीफ द अग्रीव्ड पर्सन इज, आपल्याला प्लीड हे करायचंय वर की द अग्रीव्ड पर्सन इज अनेबल टू कंटिन्यू हर जॉब किंवा मग प्रोफेशन किंवा बिझनेस, किंवा तिला लॉस सफर झालेले आहेत का? तर रेस्पॉन्डंटनी जो डोमेस्टिक व्हायलन्स तिच्यावर केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, फिजिकल अब्यूज जर कुठे झाला असेल तर ती 1-1.5 महिना अगदी बेडरिडन होती आणि त्या बेडरिडनच्या ह्याच्यामुळे तिला तिचा जॉब सोडावा लागला, किंवा जॉब जर नाही सुटला 1.5 महिना तिला रजा घ्यावी लागली, त्याच्यामध्ये तिचं अर्निंग जे पण होतं ते अफेक्ट झालं होतं. सो वी हॅव टू प्लीड दॅट की on account of the domestic violence took place by all the respondent or the respondent husband, she had to lose her job, किंवा प्रोफेशन असेल तिला इथे रजा घ्यावी लागेल, बिझनेस होता तर लॉस तिला सफर करावा लागला, ते तुम्ही वर प्लीडिंग मध्ये लिहिल्यानंतर मग तुम्ही खाली प्रेयर मध्ये लिहू शकता की द लॉस ऑफ अर्निंगच्या हेड खाली, जसं मी तुम्हाला सांगितलं उद्या जेव्हा तुम्ही ड्राफ्ट बघाल त्या ड्राफ्ट मध्ये मी असंच लिहिते की ए द लॉस ऑफ अर्निंग so and so monetary relief may please be awarded from the respondent number 1. So for that purpose we need to write all the happenings which shows the loss of earnings. Secondly, medical expenses. We need to plead की फिजिकल किंवा मेंटल अब्यूज जो झालेला आहे रेस्पॉन्डंट हजबंड किंवा दुसऱ्या रिलेटिव्ह कडनं रेस्पॉन्डंट तर्फे, त्याच्यामुळे आपल्या अग्रीव्ड पर्सनला किंवा ऍप्लिकंटला काय मेडिकल एक्सपेन्सेस झाला, कसा झाला, किती झाला,
आणि तिने तो इन्कर कसा केला. कधी कधी असंही होतं की त्या वेळेस रेस्पॉन्डंटनी हात वर केलेले असतात आणि तिला मेडिकल ट्रीटमेंट दिली जात नाही त्याच्याकडून. तेव्हा तिने काही लोन घेतलेलं असतं, फ्रेंड्स कडून घेतलेलं असतं. या सगळ्या गोष्टी तुमच्या प्लिडिंग्स मध्ये आल्यानंतर या हेड खाली प्रेयर क्लॉज मध्ये यू कॅन क्लेम फॉर मेडिकल एक्सपेन्सेस. सी, गोष्टी वेगळ्या असतात. जेव्हा तुम्ही 1,00,000 रुपये डायरेक्टली असं तुम्ही सांगता मॉनिटरी रिलीफ खाली की रेस्पॉन्डंट्स मे प्लीज बी डायरेक्टेड टू गिव्ह ₹1,00,000 पर मंथ. पण ते कशासाठी आहे किंवा काय आहे ते आपण जेव्हा स्केड्यूल मध्ये लिहित नाही किंवा बायफरकेट करत नाही तेव्हा तो इम्पॅक्ट होत नाही आणि तेवढी ती अमाऊंट मिळेलच का हेही शाश्वती नसते. सो द मेडिकल एक्सपेन्सेस मध्ये मी हे सांगेल की दिस क्लिअरली कंटेम्पलेट्स अ सिच्युएशन वेअर फिजिकल अब्यूज और मेंटल अब्यूज टूक प्लेस विथ द अग्रीड पर्सन. समटाइम्स आपल्याला असंही होतं की फिजिकल अब्यूज नव्हता पण मेंटली इतकं जास्त झालं की ती डिप्रेशन मध्ये गेली, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट तिला घ्यावी लागली. सो प्लीडिंग मध्ये या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. प्रिस्क्रिप्शन जे काही आहे एव्हिडन्स मध्ये तुम्ही देऊ शकताय आणि अंडर धिस रिलीफ the medical expenses claim for so and so rupees and it be directed that respondent be given to them. आपण जेव्हा एक्झिबिट 1 मध्ये या गोष्टी लिहितो. नाउ नेक्स्ट इज द लॉस caused due to the destruction, damage or removal of any property from the control of the aggrieved person. It is very interesting now. आपल्या कित्येक केसेसमध्ये असं होतं की दोघांच्या भांडणामध्ये काही वस्तू तोडफोड होतात किंवा काहीही होतं, प्रॉपर्टी डॅमेज होते. पण कित्येक जण आपल्यापैकी हे सगळ्या प्लिडिंग मध्ये घेतं, आपण घेतच नाही. बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपण खरं तर क्लायंट्सकडनं इन्स्ट्रक्शन्सच व्यवस्थित घेत नाही, पण क्लायंटकडून इन्स्ट्रक्शन घेतल्यानंतरही आणि आपल्याला हे जाणवलंय की यांच्या भांडणामध्ये या प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे, प्रॉपरली आपण रिलीफ किंवा प्रेयरच्या क्लॉज मध्ये ते घेतच नाही कारण की ते आपण विसरून जातो. सेक्शन 20 ऑफ सबसेक्शन सी इतका चांगला आहे की इवन इफ दिस सेक्शन नोवेअर सेज की प्रॉपर्टी मस्ट बी अंडर द ओनरशिप ऑफ द अग्रीड पर्सन और इन सिंपल वर्ड्स मी हे सांगेन की कुठेच असं दिलेलं नाहीये की कोणतीही प्रॉपर्टी ज्याच्यासाठी तुम्ही क्लेम करताय, रिलीफ करताय, त्याची ओनर असायला पाहिजे अग्रीड पर्सन. फॉर एक्झाम्पल, एका केसमध्ये अग्रीड पर्सन यांचा लॅपटॉप जो ऑफिशियल लॅपटॉप कंपनीने दिला होता तो तुटलेला होता. सो शी वॉज नॉट द रिअल ओनर. तो लॅपटॉप होता ऑफिसचा, पण ती तो क्लेम करू शकत होती अंडर धिस हेड. सो जसं मी हे सांगितलं, इट इज सफिशियंट इफ द प्रॉपर्टी इज अंडर द कंट्रोल ऑफ द अग्रीड पर्सन. And now, if such property is destructed, damaged, removed in any manner which results in any type of loss, which can be quantified in the terms of money, तर अशा ह्याला आपण म्हणू शकू loss caused due to the destruction, damage or removal by the respondent, and that we can claim under section 21 subsection C. So I hope की हा क्लॉज आपण पुढे आपण वापरू शकतो. नाव 21 सबसेक्शन डी, मेंटेनन्स. नाव दिस इज अ व्हेरी वाईड स्कोप. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा आता आपण केसेस दाखल करतो आहोत तेव्हाच आपल्याला असेट्स अँड लायबिलिटीज ऍफिडेव्हिट द्यावं लागतं आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला नरेट करायच्या. सगळ्या असेट्स, लायबिलिटी, आपलं इन्कम, एक्सपेन्सेस, स्केड्यूल्स, लोन्स, कुठे किती पैसे जात आहेत. तर माझी एकच रिक्वेस्ट असेल की मॉनिटरी रिलीफच्या अंडर जेव्हा आपण मेंटेनन्स मागतोय तेव्हा एक शेड्यूल असायला पाहिजे वरही, अदर दॅन असेट्स अँड लायबिलिटी ऍफिडेव्हिट, की आपला एक्सपेन्स कुठे कुठे कसा कसा होतोय अँड वाय वी आर क्लेमिंग, से फॉर एक्झाम्पल ₹1,00,000 पर मंथ. वाय वी आर क्लेमिंग, का आपल्याला हे पैसे लागतात आहेत, इंटेरियमच्या स्टेजला पण कसे ते लागणार आहेत आणि फायनल मध्ये पण बरेचसे प्लिडिंग्स मी बघितलेले, ड्राफ्टिंग मी बघितलेले की बरेचसे ड्राफ्टिंग असे कॉपी पेस्टच असतात. इंटेरियमलाही तेवढंच ते मागतात आणि एक्झिबिट 1 मेन प्रेयर्स मध्ये पण ते तसेच मागतात. सो मेंटेनन्स बद्दल मी आता जास्त नाही बोलणार आहे कारण की मेंटेनन्स बद्दल आपल्याला रजनेश वर्सेस नेहाप्रमाणे सगळ्या गोष्टी लिहायच्यात आणि त्या अनुषंगाने आपल्याला मेंटेनन्स क्लेम करायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. आता पुढे सेक्शन 20 नंतर मी कंपन्सेशन ऑर्डर
हे दोन्ही खूप जास्त महत्वाचे आहेत आणि कनेक्टेड आहेत ते. सो कंपन्सेशन ऑर्डर मी रिक्वेस्ट करते की सेक्शन आपण काढावा, सेक्शन 22. इन शॉर्ट आहे तो, पण खूप महत्वाचं हे आहे की आता मला हे सांगा की ज्यांनी ज्यांनी ही डोमेस्टिक व्हायलन्स ड्राफ्ट केला असेल, आपण सर्रास एक्झिबिट 1 मध्ये किंवा एक्झिबिट 3 मध्ये कंपन्सेशन ऑर्डर लिहून टाकतो की रेस्पॉन्डंट मे प्लीज बी डायरेक्टेड टू पे ₹1 crore किंवा 10 lakh 50 lakhs as a compensation order. But now it is very much important to read it completely. Let us read. In addition to other, section 22 I am reading. In addition to other reliefs as may be granted under this act, the magistrate may, on an application, see, the thing is, on an application being made by aggrieved person, pass an order directing the respondent to pay the compensation. आणि पुढचं आहे. In one of my cases where I was respondent, मी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि समोरच्याचा अर्ज पण रिजेक्ट करून घेतला होता, सेइंग दॅट की कंपन्सेशन ऑर्डर जर मागितलेली असेल तर ऍज पर सेक्शन 22 ऍप्लिकेशन सेपरेट फॉर्मॅलिटी का होईना बट सेपरेट ऍप्लिकेशन इज रिक्वायर्ड टू बी मेड बाय द अग्रीड पर्सन. आणि तो त्यांनी केलेला नव्हता. त्या ह्याच्यावरच टेक्निकल ग्राउंडवर मी हा ऍप्लिकेशन केला आणि मी हे सांगितलं की ऍप्लिकंटनी ऍज पर द लीगल रिक्वायरमेंट वेगळं ऍप्लिकेशन केलेलं नाहीये कंपन्सेशनसाठी आणि त्याकरिता कंपन्सेशनसाठी ते पात्र नाहीयेत. काही केस लॉज आहेत जे मी मॅमना पण शेअर करेन. त्या केस लॉजचा आधार घेऊन, या सेक्शनचा आधार घेऊन त्यांचं कंपन्सेशनचं जे काही होतं ती प्रेयरच पूर्ण रिजेक्ट झाली. सो we must understand, we must know thoroughly ki if you're asking for compensation, you need to give a separate application at any stage of our proceeding. So section 22 is very much important. Now, just give me a minute. Okay. Friends, here एक मोठा आणि एक खूप महत्वाचा आस्पेक्ट राहून गेला सेक्शन 20चा. सेक्शन 20 मॉनिटरी रिलीफ्स मध्ये सबसेक्शन 21, 2, 3, 4, 5, 6 दिलेले आहेत. सेक्शन 21 बघितलं आपण, बट सेक्शन 20 सबक्लॉज 2 इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू नरेट. तो प्रॅक्टिकल अँगलनी यासाठी महत्वाचा आहे की जर आपण सेक्शन 20 सबक्लॉज 2 बघितलं, द मॉनिटरी रिलीफ ग्रांटेड अंडर दिस सेक्शन शॅल बी ॲडिक्वेट, fair, reasonable, and consistent. Now, later part is very much important, with the standard of living to which the aggrieved person is accustomed. Now, here I'll take just 2 minutes की आपली प्लीडिंग कशी असायला हवी आहे. तर सेक्शन 2 ला आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं की जेही सबसेक्शन 1 मध्ये 20 ऑफ सबसेक्शन 1 मध्ये आपण लिहिलेलं आहे प्रेयर क्लॉज मध्ये, लॉस ऑफ अर्निंग, मेडिकल एक्सपेन्सेस कसे झाले, लॉस कॉज ड्यू टू द डिस्ट्रक्शन वगैरे आपण बघितलं, आणि मेंटेनन्स. नाव ते ऍडिक्वेट पण असायला पाहिजे जेव्हा आपण प्लीड करतोय, फेअर असायला पाहिजे जेव्हा साहेबांनी पण ऑर्डर करायला पाहिजे करतात ते, रिझनेबल अँड कन्सिस्टंट असायला पाहिजे. सो इन दॅट आस्पेक्ट जेव्हा आपण बोलतोय तर मॅम माझा आवाज येतोय ना? हो, आत्ता येतोय मॅम. ओके ओके. मॅम थोडस मला गाईड करा, कुठपर्यंत आवाज आला? चुकीने म्यूट झालं होतं. एक जस्ट फ्यू सेकंड तुमचा आवाज गेला होता. ओके ओके ओके. सो ॲडिक्वेट मीन्स व्हॉट? मी आता हे सांगत होते की ते ॲडिक्वेट असायला पाहिजे. आपल्या प्लीडिंग मध्ये कसं असायला पाहिजे, तर मॉनिटरी रिलीफ कंटेम्प्लेटेड अंडर सेक्शन 20 मस्ट बी ॲडिक्वेटेड टू कव्हर द एक्सपेन्सेस अँड लॉसेस
तर आपल्याला हे लिहायचं आहे की वर जे मी प्लिडिंग्स केलेले आहेत त्या अनुषंगाने हे ऍडिक्वेट आहेत, त्या अनुषंगाने हे फेअर आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिलीफ्स मध्ये जेव्हा आपण प्लिडिंग्स मध्ये आपण जेव्हा देतो तेव्हा रिलीफ्स मध्ये त्या सगळ्या सिक्युअर होतात. जेव्हा मी हे म्हणते की त्या ऍडिक्वेट आणि फेअर असायला पाहिजेत, दॅट डज मीन की बाबा त्या एक्सेसिव्ह पण नसायला पाहिजे, बट ऑन द कॉन्ट्ररी कोर्टाने त्या मीगर ह्याच्यामध्ये पण अलाव करायला नाही पाहिजे. म्हणजे जर मी मागती 2 लाख आहे किंवा 1 लाख आहे, पण साहेबांनी ते 10,000च दिले, हे जर होत असेल तर कुठेतरी आपल्या प्लिडिंग मध्ये वर या गोष्टी नमूद नसतील म्हणून पण त्या गोष्टी होतात. या गोष्टींचा आपल्याला लक्षात घ्यायचंय. हा एक आस्पेक्ट राहिला होता. सो वी हॅव कम टू द कंपन्सेशन ऑर्डर. सेक्शन 22 आपण बघत होतो. नाव इन दिस द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट इज कंपन्सेशन ऑर्डर तेव्हा दिली जाते जेव्हा मी म्हणत होते की सेपरेट ऍप्लिकेशन केलं तेव्हा. आणि कंपन्सेशन अँड डॅमेजेस कशासाठी दिले जातात, तर फॉर द इंजुरीज इन्क्लुडिंग मेंटल टॉर्चर अँड इमोशनल डिस्ट्रेस कॉज्ड बाय द ऍक्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. नाव हिअर किती जणांनी आपल्यापैकी किती जणांनी इंजुरीची डेफिनिशन पण वाचली असेल, जी आपल्या ओल्ड आयपीसी मध्ये आणि आता नवीन कायद्यामध्ये दिलेली आहे. त्या इंजुरीची डेफिनिशन तुम्ही एकदा वाचली तर तुम्हाला प्रत्येक केसमध्ये त्या फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेसशी रिलेटेड तुम्हाला तिथे प्लीड करता येईल. सो कंपन्सेशन जेव्हा आपण मागतो तेव्हा आपल्याला हे दाखवायचं असतं की इंजुरी कशी झालेली आहे, दो इट इज फिजिकल ऑर मेंटल, किंवा रादर प्लस याच्यात हे केलेलं आहे की इमोशनल डिस्ट्रेस जर झालेला आहे तर तो कसा झालेला आहे. यू नीड टू प्लीड दिस फर्स्ट अँड देन आस्क इन द प्रेयर्स. सो हाऊ टू प्लीड, तर इंजुरी कशी झाली तर तुम्ही वर सांगू शकताय की देर वॉज अ हार्म इन बॉडी, किंवा मग जे काही असेल फिजिकल अब्युज कसा झाला, फिजिकल हार्म कसा झाला, त्याच्यासाठीचे इव्हिडन्सेस किंवा तुम्ही विटनेसेस देखील देऊ शकताय, प्रिस्क्रिप्शन्स देऊ शकताय, तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट्स देऊ शकताय. If in case this injury takes place mentally or to the mind, the harm in mind will take the mental torture, emotional distress. त्या गोष्टींसाठी तुम्ही एक अमाऊंट फिक्स करू शकत नाही. जेव्हा आपण कंपन्सेशन मागतोय, जेव्हा आपली एखादी अग्रीड पर्सनची एखाद्या केसमध्ये असं होतं की सर्जरी टूक प्लेस होते, किंवा मग जसं मी सांगितलं की बरेचसे सेशन्स होतात डॉक्टरांचे वगैरे, तेव्हा ते प्रिस्क्रिप्शन असतात. पण जेव्हा मेंटल टॉर्चर होतं तेव्हा पण एक्स अमाऊंटचं आपल्याकडे काहीही प्रूफ नसतं. त्यावेळेस आपल्याला परत एकदा सेक्शन 20चा जो आहे ऍडिक्वेट, फेअर, रिझनेबल अँड कन्सिस्टंट, या गोष्टी सगळ्या इथे मांडायच्या असतात प्लीडिंग मध्ये, की कसा मेंटल टॉर्चर झाला, इमोशनल डिस्ट्रेस कसं झालेला आहे. ऑफकोर्स दिस कॅनॉट बी क्वांटिफाईड इन टर्म्स ऑफ मनी, बट त्याच्यामुळे किती 1 लाख झाला, 50,000 झाला, किंवा काय असेल एक क्वांटम तिथे तुम्हाला नमूद करायचं आणि मग प्रेयर क्लॉज मध्ये कंपन्सेशन मध्ये ते लिहायचं आहे. फर्दर हार्म इन रेप्युटेशन कॅन क्लिअरली बी रेफरेबल, की माझं या गोष्टीमुळे हा सगळा अब्यूज झाला. से फॉर एक्झाम्पल तो जॉबच्या ठिकाणी आला होता त्यामुळे माझं डिफर्मेशन झालं, माझं रेप्युटेशनला हार्म झाली, 4 लोकांनी बघितलं, अशी अशी चर्चा झाली, मला नोकरीवरनं काढलं गेलं. त्या अनुषंगाने माझं कॉम्पन्सेशन किती बनतंय, नुकसान भरपाई किती द्यायला हवी, या गोष्टी तिथे जस्टिफाईड करता यायला पाहिजेत. ते आपल्याला रिलीफ्स मध्ये करायचे आहेत. आणि हार्म इन प्रॉपर्टी जसं आपण आधीच बघितलं सेक्शन 20 सबक्लॉज 1 सबक्लॉज सी मध्ये, जी हार्म झालेली असेल प्रॉपर्टी, दो अग्रीड पर्सन इज नॉट द ओनर, we can claim under the compensation. So these are certain reliefs, various reliefs which we need to pray practically. आपली प्लीडिंग कशी असायला हवी किंवा काय. आता आपण शेवट येऊयात कस्टडी ऑर्डर्स कडे. कस्टडी ऑर्डर्स मध्ये सांगायचं झालं तर इफ यू रीड सेक्शन 21, आपल्याला हे माहिती आहे की notwithstanding anything contained in any other law for the time being in force, the magistrate may at any stage of hearing of the application for protection order or for any other relief under this act grant temporary custody of any child or children to the aggrieved person or the person making an application on her behalf. पुढचं मी वाचत नाही, मी एक एक्झाम्पल देते इथे. कस्टडी ऑर्डर साठी सगळ्यात महत्वाचं हे आहे की जर तुमच्याकडे कस्टडी आहे मुलाची,
though he or she is not the party or not the applicant. तुम्ही अग्रीड पर्सन आहात, आई अग्रीड पर्सन आहे, यू हॅव टू प्लीड की तुम्हाला ती कस्टडी का हवी आहे, तुमच्याकडे आहे पण ती का हवी आहे. म्हणजेच काय की तुम्हाला हे प्लीड करावं लागेल की हाऊ द ऍप्रिहेन्शन कॉझिंग फ्रॉम द रेस्पॉन्डंट. कधी कधी असं होतं की रेस्पॉन्डंट सांगत असतो की मी येईन आणि मुलाला घेऊन जाईल किंवा मुलीला घेऊन जाईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लीडिंग्स मध्ये करायच्या आहेत आणि मग प्रेयर मध्ये लिहायचंय की या अनुषंगाने कधीही रेस्पॉन्डंट किंवा रिलेटिव्ह किंवा एजंट ऑल्सो कोणीही येऊन मुलाची कस्टडी घेऊ शकतं. तर तुमच्या प्रेयर क्लॉज मध्ये हे स्पेसिफिक पाहिजे की मुलगा किंवा मुलगी ही घरापासून किंवा शाळेतून कुठूनही रेस्पॉन्डंटला घेता येऊ नये असे प्रोहिबिटरी ऑर्डर्स द्यावेत. रादर त्याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी आपण राहून जातं की रेस्पॉन्डंट एनी अदर रिलेटिव्ह ऑर मध्ये एनी एजंट ऑफ द रेस्पॉन्डंट हे लिहून जातं, राहून जातं आपलं लिहिणं. त्यामुळे जेव्हा आपण कस्टडी ऑर्डर्स साठी काही ऍप्लिकेशन्स करतो त्यामध्ये प्लीडिंग्स खूप महत्वाचा रोल प्ले करतात. कारण की रिसेंटली मी एक केस दाखल केलेली आहे, प्लीडिंग्स असूनही साहेब किंवा मग कोर्ट इज नॉट गेटिंग सॅटिस्फाईड आणि कोर्ट असं म्हणतंय की तुम्ही फक्त अप्रिहेन्शन दाखवत आहात की फादर तिला घेऊन जाईल, पण मला असं काही वाटत नाही. त्यामुळे प्लीडिंग्स तुमच्या कितीही स्ट्रॉंग असल्या तरी पण शेवटी सगळ्या गोष्टी मेहरबान कोर्टाच्या डिस्क्रिशनी पॉवरवर असतात. पण आपल्या प्लीडिंग्स कुठेही आपल्याकडनं चुकू नये, रिलीफ्स आपल्याकडून कुठूनही राहून जाऊ नये. त्यामुळे सगळं वेल डिस्क्राईब आपल्याला केलंच पाहिजे. सो इन टर्म्स ऑफ सेक्शन 21 कस्टडी ऑर्डर्स आपल्याला सगळं काही प्लीड करायचंय, सगळ्या गोष्टी नरेट करायच्या आणि मग रिलीफ क्लॉज मध्ये घालायचं आहे. इन दॅट एक क्वेश्चन असा पण होता की ऍक्सेस कुणी मागू शकतं का डीव्ही मध्ये, तर येस ऍक्सेसचं पण करू शकतात फॉर अ टाइम बिंग, पण परमनंट कस्टडीसाठी रेस्पॉन्डंट वगैरे डीव्ही मध्ये करू शकत नाही. सो या सगळ्या व्हेरियस रिलीफ्स आपण बघितल्या. सेक्शन 23 अंडर एक्स पार्टी किंवा ऍड इंट्रीम एक्स पार्टी कशी मागायची किंवा कोणत्या केसेसमध्ये आपण मागू शकतो, या सगळ्या गोष्टी उद्याच्या आणि नंतरच्या सेशन्स मध्ये आपण बघणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण फक्त व्हेरियस रिलीफ्स काय आहेत, त्या प्रॅक्टिकली कशा आपण करू शकतो, प्रे करू शकतो आणि त्याच्यासाठी काय प्लीडिंग आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचा ओहापोह आता जितकं शक्य आहे तितकं मी केलेलं आहे. सेक्शन वाचून प्रत्येकाला माहिती आहे की सेक्शनचे वर्डिंग्स कसे घ्यायचे आहेत, पण सेक्शनचे वर्डिंग्स फक्त घेऊन काहीही फायदा होणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिकेशन्स काय पाहिजे आहेत, त्याच्यासाठी क्लायंटकडनं काय काय इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सो आजचा आपला आपण सेशन इथेच थांबूयात आणि उद्या प्रॅक्टिकली कंप्लेंट कशी ड्राफ्ट करायची आणि त्याचे ड्राफ्ट काय आहेत ते आधीच शेअर केलं जाईल, सो दॅट की तुम्ही सेशनमध्ये पॅरलली तुम्ही त्या पण गोष्टी बघू शकाल. येस मॅम. येस मॅम, येस मॅम, शुअर. मॅम एक चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन आहे, तो घेऊया का? एकच क्वेश्चन दिसतोय. क्वेश्चन अँड आन्सर आपण सगळ्यात शेवटीच्या सेशन मध्ये असं म्हणतो नाही, ना, हा ते कारण आहेच. काय म्हणते की रिलीफ्स आणि उद्याचा जो सेशन आहे, म्हणजे उद्याचा आणि परवाचा जो सेशन आहे ना पार्टिसिपेंट्स, तो एक्झिबिट 1 आणि एक्झिबिट 5 वरच आहे. सो बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचेच आहेत, त्याच्यात रिलीफ पण येणार, फॉर शुअर रिलीफशी पण रिलेटेड आहे. तर तो ओके, एकदा तो कंबाईन सगळ्यांनाच लक्षात येईल आणि तो सांगताना पण थोडंसं सोयीचा होईल असं वाटतंय. चालेल चालेल, नो इश्यू, नो इश्यू मॅम. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आजचं लेक्चर इकडेच कन्क्लूड करतोय आपण. तुमचे काही क्वेश्चन्स असेल ते तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करू शकता.